हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिका वरदेव हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली माऊलीश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय जय बेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो अति वचने अति भाविका। एका जनार्दनी दास तुमचा, त्याची आस परवावी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका, त्याची सुनती भूमिका। एका जनार्दनी दास तुम सास परवावी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। महायोगपीठे तटे भीमरतयं वर, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत तिष्ठतं मनानन्दकन्दनं, परब्रह्मलिंगे भजे पांडुरंग। जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा। आजच्या प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली ओवी, अध्याय 10वा, श्लोक 8वा, ओवी क्रमांक 118। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे। सालावतप्रमाणे याही वर्षी गेले 56 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये अविरतपणे सुरू आहे आणि आजचं हे वर्ष 57 वर्ष आहे। आणि या 57व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण या बऱ्याचशा गोष्टी गमावलेल्या आहेत। गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये बरेचसे आपले भक्त, मोठमोठे कीर्तनकार, प्रवचनकार असतील, यांना आपण गमावून बसलेलो आहोत। त्यापैकी आपले बिर्ला मंदिरचे इथे नेहमी असणारे, खुर्चीत बसणारे श्यामबाबा, त्यानंतर मडवी महाराज आणि ओळेकर महाराज, आमचे गुरु भेरे बाबा, यासारखे दैवत आम्ही या ठिकाणी गमावून बसलेलो आहोत। पण काळाचा महिमा अगाध आहे आणि म्हणून हा काळाच्या ओघामध्ये जीवसृष्टी ही निर्माण होते, लयास जाते, पुनरुपी जीवन होत असतं। आणि अशामुळं हा अखंड हरिनाम सप्ताह देखील या ठिकाणी चालू आहे आणि हा अखंडपणे चालू राहणार आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह चालू राहत असतो। कारण सप्ताह हा काही फक्त पुरताच मर्यादित नसतो। सप्ताह हा म्हणण्यासाठी सप्ताह आहे, कारण आपल्या आठवड्याचे वार आहेत 7, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये देखील सप्त चक्र आहेत आणि याचा भेद करून आपण जे नामस्मरण करतो ते खरंच नामस्मरण आहे। आणि म्हणून याच्याकरता अखंड हरिनाम सप्ताह आपण का करायचा असतो, तर याच्यासाठीच करायचा असतो की अखंड नामस्मरण आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे, स्मरण राहिलं पाहिजे। नामस्मरण करणं आणि नामोच्चारण करणं याचा भेद आहे। नामस्मरण करणे आणि नामोच्चारण करणे, आपण जे करतो ते नामोच्चारण करतो। खऱ्या अर्थाने जर नामस्मरण जर करत असलो तर आपल्या मनामध्ये ज्या आपण देवाचं नामस्मरण घेतल्यानंतर देवाची मूर्तीचा साक्षात्कार व्हायला पाहिजे। देवाचं नामस्मरण घेतल्यानंतर देवाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे। परंतु आपण जे करतो नामोच्चारण करतो, त्यामुळं
आपल्या समोर देवाची प्रतिमा उभी राहत नाही. याचं कारण आहे की आपण त्या मानाने ज्या पद्धतीने आपण नामस्मरण करायला पाहिजे, देवाचं नाम घ्यायला पाहिजे, त्या पद्धतीनं आपल्याकडनं होत नाही. त्याच्यामध्ये सर्वच आहे, आम्ही आहे, तुम्ही आहे, पण सगळेच नाही. कारण ज्यांनी ज्यांनी नामस्मरण खऱ्या अर्थानं केलं ते संत झाले. ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं ते संत झालेले आहेत. ज्यांच्या मुखातूनच भगवंताचं प्रत्यक्ष नामस्मरण घडल्यानंतर त्याची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात उभी राहते, याला नामस्मरण असं म्हणतात. आणि आपण जे करतो उच्चारण करतो. छोटंसं उदाहरण म्हणजे लहान मुलाचं आपण जर नाव जर ठेवलं, नारायण जर ठेवलं आणि आपण सांगितलं की आपण देवाचं नाव ठेवलं, पण जेव्हा आपण नारायण हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्यासमोर ते रांगतं बाळ समोर येईल, देवाची मूर्ती समोर येत नाही. त्याचं कारण आहे की नामस्मरण हे आपल्या प्रतिमेवरती अवलंबून आहे. आपण देवाचं नाव ठेवलेलं आहे, परंतु खरं देव आपल्यासमोर येतो आहे का? नाही येत. तेच याचं उच्चारांचं. म्हणून नामस्मरण करणं आणि नामोच्चारण करणे यातला भेद आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अर्जुनाला भगवंताने सांगितलेलं आहे की बाबा खरी भक्ती कुठली आहे? तर खरी जी भक्ती आहे त्या ओवीचा सरळ अर्थ असा आहे की जो जो प्राणी मात्र तुम्हाला भेटेल तो प्रत्यक्ष भगवंत आहे असं माना आणि त्याच्यासोबत भगवंतासारखंच व्यवहार करा. हाच माझ्या खरा भक्तीचा योग आहे आणि माझी भक्ती हीच खरी माझी भक्ती आहे असं निश्चित समजावं. देव देऊळ परिवारू की जे करोनी डोंगरो, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या दगडापासून एक मंदिर तयार केलं, मूर्ती तयार केली, परिवार तयार केला, फुलं तयार केली, पण ते हे सर्व जे काही आहे हे सर्व त्या एका दगडापासून निर्माण झालेले आहे. तसं या परिवार देखील हा सृष्टीचा परिवार ज्याने निर्माण केलेला आहे, हा सृष्टीचा परिवार देखील हा एकाच भगवंताने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून हा भगवंताचा परिवार जो आहे तो या सामान्य जीवास कळावा यासाठी माऊलीने त्याचं वर्णन केलेलं की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि म्हणून परमात्मा हा आम्हा सर्वांचा पिता आहे आणि माया ही माता आहे. परमात्मा या कारणे मी पिता, मत ब्रह्म ते हे माता अपत्य माझे. ब्रह्म हे माता पिता आहे, मत ब्रह्म म्हणजे माया ही माता आहे आणि त्याची ही सर्व लेकरं आहेत. आपण जी सर्व आहोत ती या देवाची लेकरं आहोत आणि या सर्वांच्यामध्ये या चराचरामध्ये परमात्मा हा भरून उरलेला आहे. आता असो बाहुबोली ऐसे विश्व माया व्याली, ते तर बाह्य आली माझी सत्ता. या सर्वांमध्ये माझी सत्ता आहे, हे माझेच रूप आहेत. तेजाचा तेजुनी निघाला परी तेज तेजीची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू ही व्हावा. सूर्याचं तेज तेजापासून निघणारी जी सूर्यापासून निघणारा तेजच आहे, प्रकाश आहे. आपण त्याला किरण म्हणतो किंवा प्रकाश असं म्हणतो. परमात्म्यापासून परमात्माच निर्माण होतो, देवापासून देवाचंच अंश निर्माण होतात. म्हणून ही सर्व देव जे आहेत या मनुष्यरूपी सृष्टीने जे या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते सर्व भगवंताचंच रूप आहे आणि परमात्म्याचं रूप आहे असल्यामुळं आपण त्याला देव मानलं पाहिजे आणि त्याच्यासंग देवासारखाच व्यवहार आपण केला पाहिजे. मनुष्यापासून मनुष्यच निर्माण होतो, तसं परमात्म्यापासून निर्माण होणारा परमात्माचं आहे. सर्व जगामध्ये परमात्माचीच संतती आहे.
देवाच्या पोटी देवच जन्म घेतो, अर्थात परमात्म्यापासून चराचर निर्माण होते आणि या चराचर निर्माण झालेल्या चराचरामध्ये परमात्मा हा भरून राहिलेला आहे. दुजेविने एकला परब्रह्मचे असे संचला, का अनेकत्वाचा आला पूर जैसा. विठ्ठल जडीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. धरिये सोंगे देणे अवघी पांडुरंगे. या परमात्म्याने या सृष्टीमध्ये धारण केलेलं रूप जी आहे ती अशा प्रकारची निरनिळ्या प्रकारची रूपं धारण केलेली आहे. मग ते अनेक तत्व असतील, सृष्टी असेल, प्राणीमात्र असेल, या सर्वांमध्ये त्याने हे त्याचं रूप धारण, छोटंसं रूप धारण केलेलं आहे. धरिले सोंग, त्याने ह्या प्रकारचे सर्व प्रकारच्या सृष्टीमध्ये त्याने आपलं सोंग धरलेलं आहे. येणे अवघे पांडुरंगी, हे सर्व पांडुरंगाचेच अंश आहेत. अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हावीत. म्हणूनच जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. भगवान स्वमुखाने म्हणतात की नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. सागर ही जननी आहे व लाटा ही सागराची संतती आहे. त्याप्रमाणे परमात्मा ही जगत जननी आहे आणि ही सृष्टी जी आहे चराचर ही त्याची संतती आहे. आणि म्हणून अशा संततीने आपण या परमेश्वराचे अंश आहोत याची जाण ठेवली पाहिजे आणि त्याने भगवंताची आपण पूजा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हा का तरंगू लहानो परी सिंधुसी नाही भिन्नू, तैसा ईश्वर व मी आणू नोहीची जगा. जसं सागरामध्ये पाणी आहे, पाण्याच्या लाटा ज्या आहेत त्या लाटा म्हणजेच पाणी आहे, तसा ईश्वर देखील या चराचरामध्ये आहे. तो तरंगू आहे, लहान असतील, पाण्याची लाट जरी लहान असली तरी त्याच्यात अंश मात्र पाण्याचाच आहे. पाण्याच्याच पाण्याचीच लाट तयार होते. आणि तसा या सृष्टीमध्ये असणारा जो जीव जो आहे तो सर्व जीव जो आहे किती लहान जरी असला तरी तो परमात्म्याचाच अंश आहे, हे आपल्याला कळावं. यासाठी जसं तैसा ईश्वर व मी आणू नोहीची जगा. या जगामध्ये ईश्वराशिवाय दुसरं काही भरलेलं नाही. जगत हे परब्रह्म आहे आणि म्हणून या जगामध्ये भरलेला ईश्वर आहे. आणि या सृष्टीची जी निर्मिती केलेली आहे, ही सर्व सृष्टी जी आहे ती परमेश्वरानेच निर्माण केलेली आहे. तैसा ईश्वर मी आणू नोहीची जगा. जगामध्ये दुसरा कुठलाही अंश नाही, फक्त सत्य जे आहे ते सत्य आहे, ते परमेश्वर आहे, देवाचा अंश आहे. सोन्याचे मणी जसे सोन्याच्या धाग्यामध्ये ओवले, सोन्याचा धागा केला काय, सोन्याचे मणी केले काय, दागिने केले, शेवटी तो काय, ते सोनं आहे. आणि त्या सोन्याच्याच पासून तयार झालेले दागिने आहेत, सोन्याचाच धागा आहे आणि सोन्याचेच दागिने सोन्याच्याच धाग्यामध्ये ओवलेले आहेत. परंतु त्याचं खरं रूप जे आहे ते सोनं आहे. तसं इथे जसे आतून बाहेरून सर्व सोनेच असते, तसे सर्व विश्वामध्ये एक परमात्माच बाहेरून आणि आतून भरलेला आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओवेले, तैसे म्या जग धरिले सय बाह्य अंतरी. सोन्याने आतून बाहेरून जसं सोनंच असतं तसं या जगतामध्ये देखील आतून आणि बाहेरून मी पूर्णपणे भरलेला आहे. हे आत बाहेरी म्या कोंदिले, मी आत बाहेर मी असे सर्वपणे कोंदलेला आहे. जग निखिल माझीची होतिले, की कैसे कर्म तयाले जे मीच नाही म्हणती. पण माणसाचं कर्म कसं आहे बघा, सर्व काही कळतं. जग हे परमात्म्याने निर्माण केलेले, सृष्टी निर्मात्म्याने निर्माण केलेली आहे हे सर्वांना समजतं, पण कळतं पण वळत नाही. तैसे कैसे कर्म तया आले याची मी नाही म्हणती. मी त्या ठिकाणी देव त्याला नाही, अशा ठिकाणी आपण म्हणतो की देव या ठिकाणी नाही. देव फक्त मंदिरात आहे असं आपण म्हणतो. देव मंदिरात आहे आणि आपण पंढरपूरला रांगेमध्ये उभे राहतो.
पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो लोक रांगेमध्ये उभे राहतात आणि दर्शन कुणाचं घ्यायला जातो आपण? देवाचं दर्शन घेण्यासाठी जातो. आणि या ठिकाणी माऊलीने काय म्हटलं की चराचरामध्ये देव आहे, तुमच्यामध्ये देव आहे, माझ्यामध्ये देव आहे, या सृष्टीमध्ये देव भरून उरलेला आहे. आणि असं असताना देखील आपण काय करतो की शेजारचा जो आपल्या रांगेमध्ये असतो, मागे पुढे थोडासा जरी झाला, दर्शनाला मागे पुढे जरी थोडासा झाला तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये देव आपला निघून जातो आणि त्या समोरच्याला वाटेल त्या भाषेमध्ये आपण बोलतो. सांगायचं तात्पर्य जे काय आहे, जे आपण करतो ते फक्त वाचण्यापुरतं करतो, प्रत्यक्षात मात्र त्याची कृती आपण करत नाही. आणि म्हणून त्यासाठी हे वर्म आहे. आणि हे वर्म की कैसे कर्म, आपले कर्म ते वर्म आहे. आपल्याला जे दिसतं ते भगवंताला दिसतं, आपल्याला जे दिसत नाही ते दिसतं. म्हणून आपल्याला शेजारचा मनुष्य देखील देवच आहे असं समजलं पाहिजे. चराचरामध्ये असणारा देव भरून उरलेला आहे, रीता ठाव कोठे नाही उरला, हे जर आपण प्रमाण म्हणतो तर मग शेजारचा आपला जो देवासारखा मनुष्य आहे त्याच्याकडे आपण देवासारखं का बघत नाही? त्याच्या संग देवासारखं वर्तन आपण त्याच्याबरोबर का करत नाही? हे आपलं कर्म आहे. आणि कर्म जसं असतं तसं कर्माचं फळ आपल्याला मिळतं. कर्म जर वाईट असतील तर कर्माचं फळ चांगलं येणारच नाही. आंब्याच्या झाडाला आंबेच येतील, बोरीला जर तुम्ही म्हटले की याला पुढच्या वर्षी आंबे येतील, त्याला रोज पाणी घालायला लागला तर तसं काही शक्य होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं जे वर्तन आहे हे वर्तन आपण बदललं पाहिजे की कैसे कर्म तया आले, जे मीच नाही म्हणती. जे देव समोर आपण साक्षात मानायला पाहिजे त्याला आपण देव मानत नाही. आणि समोर मंदिरामध्ये जो विठोबा उभा आहे फक्त तेवढाच देव आहे, बाकी सगळं कचरा आहे असं जे आपण समजतो, हीच मानवाची भूमिका, हीच मानवाचं मत, माणसाचं प्रत्येक माणसाचं मत बदलावं यासाठी माऊलीने म्हटले जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत. हे मानण्यासाठी ही सर्व साधनं आहे. अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी करायचा असतो? भजनं कीर्तन प्रवचन ही कशासाठी करायची असतात? कारण हे केल्यानंतर आपल्याला तेवढ्या वेळेपुरतं तरी आपल्या लक्षामध्ये राहतं की चराचरामध्ये भरलेलं सर्व जे काय आहे ते देव आहेत, भगवंत आहे, भगवंताचं रूप आहे. समोरचा बाजूचा आपल्या बाजूबाजूला बसलेली जी काही सर्व मंडळी जी आहेत ती देवस्वरूप आहेत. त्यांच्या आपण पायाला स्पर्श केला पाहिजे, त्यांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. माणसाचं दर्शन घेतलं, माणसामध्ये देव दिसला पाहिजे आणि हेच त्यांचं कर्तव्य आहे. आणि याच्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं असं म्हणून नामस्मरण करणं आणि नामोच्चारण करणं याचा फरक जो मगाशी म्हटलं तो हा आहे की आपल्याला देव दिसायला पाहिजे तो देव दिसत नाही, ज्याला देव मानायला पाहिजे आपण त्याला देव मानत नाही. आणि अशामुळं आपल्या परिवर्तन होत नाही. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू जैसा, कही नसे न दिसे ऐसा वाणी नव्हे. मी प्रत्यक्षात तुमच्यासमोर सूर्यासारखा लख्खपणे उभा आहे. भगवान म्हणतात मी तुमच्यासमोर सूर्यासारखा प्रखर उभा आहे. त्या तेजाला डावलून तुम्ही म्हणता की जे मीच नाही म्हणती, मी त्याला नाही म्हणतो, तो देव नाही असं आपण म्हणतो. आणि म्हणून वाणी नव्हे, जिकडे पाहता तिकडे देव. अरे जिकडे पाहावा तिकडे आपल्याला देव समजतो, देव आहेच. देव फक्त मानायला पाहिजे, देव असला पाहिजे, देव आहेच, असायला पाहिजे म्हणण्याचं काही कारण नाही. कारण प्रत्यक्ष देव आहेच आहे, परंतु आपण तो जाणून घेतला पाहिजे. जाणून जर घेतला नाही तर मग आपण कितीही पारायण करा, कितीही कीर्तन करा, कितीही प्रवचन करा, रात्रंदिवस भजन म्हणत बसा, त्याचा उपयोग होणार नाही. खरं म्हणजे माझा बोलण्याचा एवढा मोठा अधिकार नाही, पण माझ्या तोंडातून मुखातून गेलं ते माऊली बोलून घेते, माझ्या हातात काहीच नाही.
पण हे जे आहे हेच समजण्यासाठी आपण जिकडे पाहावे तिकडे देव, आपल्याला देव सगळीकडे देव दिसला पाहिजे. वस्त्रामध्ये जसा उभा आणि आडवा धागा असतो तो सुताचा धागा असतो, तसा देव हा देखील उभा आणि आडवा या जगतामध्ये भरलेला आहे, भरून उरलेला आहे. संपूर्ण विश्व परमात्म्याशिवाय रिकामा अशी जागाच नाही शिल्लक. एकदा एक पंडित एका साधूकडे गेला, म्हणजे फार मोठे साधू होते ते, त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, पंडित आपला हुशार होता, दशग्रांती ब्राह्मण असल्यामुळे तो हुशार होता, त्याची हुशारी त्याने सांगितलं की त्या साधूकडे गेला आणि सांगितलं की महाराज, त्याची हुशारी दाखवण्यासाठी तो एक वाटी घेऊन गेला त्या साधूकडे आणि सांगितलं की साधू महाराज, याच्यामध्ये थोडंसं ब्रह्म भरून द्या या वाटीमध्ये. आता ते साधू सत्पुरुष होते, महापुरुष होते, त्याने सांगितलं की बाबा एक काम कर, आधी तू त्या वाटीतलं ब्रह्म बाहेर काढून ठेव, रिकामं कर, मग मी त्याच्यामध्ये ब्रह्म भरतो. तर ती सांगायचं तात्पर्य काय, त्या वाटीमध्ये पूर्ण अगोदरच ब्रह्म भरलेला आहे म्हटला, परत भरण्याची गरज नाही, कारण ठावर इता कुठे नाही उरला. जिथे कुठलंच ठिकाण शिल्लक राहिले नाही रे ब्रह्माने, आणि त्या वाटीमध्ये कसं शिल्लक राहील की जागा मोकळी राहील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये ब्रह्म नाही, अगोदरच भरलेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय की आपण असा कुठलीही जागा, कुठलीही व्यक्ती, कुठलीही प्राणीमात्र याच्यामध्ये परमात्मा नाही असं आपण म्हणू नये, हाच त्याचा एक सिद्धांत आहे. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अर्जुनाने मी नसे ऐसा कवनो ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. म्हणून अर्जुनाने म्हटलेलं आहे की बाबा मी सर्व हे असताना की प्राणी माणसाचं दैव कसं दुर्दैव आहे, जे आहे ते नाही म्हणतात. ऐसा कौन ठाव, जिथे कुठे काहीच नाही तिथे देव नाही असं म्हणतात. पण प्राणियाचे दैव कसे जे न देखती माते, ते माणसाला दिसत नाही. माणसाचं दुर्दैव आहे की आपल्याला देव दिसत नाही. देव दिसायला पाहिजे, पण केव्हा दिसेल, जेव्हा जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत. हा भक्तियुग निश्चित जाण माझा. हा जोपर्यंत भक्ती अशा प्रकारची आपली घडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला खरा देव समजणार नाही आणि देवही कळणार नाही. देव कळण्यासाठी देवासारखं वर्तन आपल्याकडनं व्हायला पाहिजे, देवासारखी आचरण आपल्याकडं घडलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे. म्हणून अर्जुना, अरे असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मी नाही. परंतु ह्या माणसाचं दुर्दैव असं आहे की कुठेच देव नाही असं म्हणतात, फक्त मंदिरामध्येच आहे. म्हणून मी मध्ये म्हटलेलं आहे की तसं सृष्टी व परमात्मा एका चैतन्याचे अंश आहेत. विश्वामध्ये चराचर रूपाने एक परमात्माच नटलेला आहे. आणि हा नटलेला परमात्मा ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू. ज्ञानोबा या प्रवचनासाठी घेतलेल्या प्रस्तुत वहीमध्ये असं म्हणतात की मनुष्य प्राणी तुम्हास भेटेल तो प्रत्यक्ष भगवंतच आहे असे समजा व त्याच्यासोबत भगवंतासारखा व्यवहार करा. असे वागणे म्हणजे माझा भक्तियोग, यालाच भक्ती म्हणतात. आता देवाची भक्ती आपण करतो, आम्ही भक्ती करतो असे आपण शब्द वापरतो, परंतु या शब्दाचा मतितार्थ आपण कधी समजून घेत नाही. भक्ती करणं याचा अर्थ काय की त्यासाठी आपण सर्वस्वपणाला लावलं पाहिजे की आपण देवाची भक्ती करतो, म्हणजेच पूजा अर्चा करतो,
सकाळी अर्धा तास देवपूजा करणे, देवाला आंघोळ घालणे, गंध लावणे आणि अजून काही प्रार्थना म्हणणं किंवा ज्ञानेश्वरी वाचणं किंवा भजन म्हणणं, हे म्हणजे देवपूजा आहे का? एवढ्यावरती देवपूजा होते का? ते पूजा ती तर करायचीच आहे, ती साधना ते करायचीच आहे, परंतु त्याने एका महाराजांनी असं म्हटलं की त्याला बालवाडीतला प्रवेश असं म्हणतात. देवाची सकाळी पूजा करणे, आंघोळ करणे, गंध लावणे वगैरे वगैरे हे जे काही ही बालवाडीतलं प्रवेश झाला. जसं लहान मूल बालवाडी गेल्यानंतरच बोलायला शिकतं किंवा शाळेत जायला शिकतं, बोलायला तिथे गेल्यानंतर शिकतं हळूहळू. परंतु अपेक्षित देवाला काय आहे? देव म्हणतो ही बालवाडी आहे. देवाची पूजा करणं, आंघोळ करणे आणि देवाला आंघोळ घालणं, गंध लावणं, हरिपाठ म्हणणं वगैरे वगैरे हे सर्व बालवाडीतलं अभ्यासक्रम आहे. PhDचा आत्मा जो प्रवेश जो आहे किंवा PhDचा जो अभ्यासक्रम आहे, डॉक्टरेटचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो हा आहे. कुठला? जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. ही भक्ती जर केली तर तुमची PhD होईल, तरच तुम्हाला देव कळेल, दिसेलही. आणि म्हणून या जे जे भेटे भूत तया मानिजे भगवंत, हा भक्ती निश्चित जान माझा. भगवंताची आपण भक्ती करतो, परंतु भगवंतास कोणत्या प्रकारची भक्ती हवी आहे हेही आपण बघितलं पाहिजे. आपणास ज्ञान असण्यास हवी, हे आपल्याला ज्ञान, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. देवाला कोणती भक्ती आवडते याचं ज्ञान हे आपल्याला असलं पाहिजे. अन्यथा सेवा ही गैरसोय होते. आणि भक्ती देखील मालकाला जर सांगितलं की माझं जरा डोकं दाबून दे, पाय दाबून दे, आणि त्या नोकराने जर डोकं दाबायला जर सुरुवात केली तर ती गैरसोय आहे मालकाची. मालकाने सांगितलेलं काम त्याने केलेलं नाही, म्हणून मालकाने सांगितलेलं काम यथायोग्यतेने करावं. तैसे स्वामियाच्या मनोभावा न चुकीजे हीची परमसेवा, येर तो पांडवा वाणिज्य करणे. बाकीचं करणं ही मग कर्म होतं फक्त, त्याची गैरसोय. जे करायला, सेवा करायला सांगितली तर सेवाच केली पाहिजे. मालकाने सांगितलेली, नोकराला जी सेवा करायला सांगितली ती नोकराने मालकाची सेवा करावी. तसं देवाने सांगितलेली भक्ती आपण जर केली तर तीच खरी भक्ती होऊ शकते, नाहीतर ती वाणिज्य याचा अर्थ व्यवहार. हा व्यवहार होतो. त्याने दिलं मी घेतलं, त्याला दिलं मी दिलं, याने दिलं त्याला दिलं, हा व्यवहार आहे. फळ काय त्याचं? प्रत्यक्ष फळ काय आहे? आणि म्हणून तैसे स्वामी याच्या मनोभावे, स्वामीच्या म्हणजे मालकाच्या मनाप्रमाणे नोकराने वागणं ठेवलं पाहिजे. त्याने सेवा त्याची केली पाहिजे, त्याने सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे त्याचं आचरण त्याने केलं पाहिजे. तसं जर न केलं, न चुकीची हेची परमसेवा, ही न चुकता ही परमसेवा त्याने केली पाहिजे. येर तो पांडवा वाणिज्य करणे, येर तो पांडवा वाणिज्य करणे, तो व्यवहार झाला. फक्त सांगितलं काम केलं. कोणतं सांगितलं? अरे बाबा ते तुला सांगितलं होतं, पाय दाबायला सांगितली होती, तू डोकं दाबतोस. डोकं माझं ठिकाण्यावर आहे, तुझं डोकं ठिकाण्यावर नाही. म्हणजे सांगितलेलं काम जर निश्चितपणे जर केलं, येर ते पांडवा वाणिज्य करणे. आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, मनोनी केल्या निभ्रांत सापडीची तो. मग भगवंताची इच्छा काय आहे? तर परमभक्त गीतेमध्ये आपल्या भगवंताने इच्छा सांगितलेल्या आहेत. आपली इच्छा भगवंताने गीतेमध्ये सांगितलेली आहे. कोणती इच्छा सांगितलेली आहे? चेतसा सर्व कर्मनिमयी संन्यास मत्परम बुद्धियोग मुक्ताश्रित मच्चितम सततव्यो.
तरी उचित कर्मे आगवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. बुद्धीचा आश्रय करून अर्थात कर्माभिमान व फलेच्छा सोडून आपले स्वकर्म प्रभुपूजा समजून ईश्वर प्रित्यर्थ ईश्वराला अर्पण करणे असं त्यांनी सांगितले. ही पहिली इच्छा आहे. दुसरी इच्छा आहे ती हे स्वकर्म अर्थात विहित कर्म करताना इतर वेळेसही आपले चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवावे. ही दुसरी इच्छा आहे. त्याच्यासोबत भगवंतासारखाच व्यवहार करावा. या भगवंताच्या 3 इच्छा या ठिकाणी सांगितला. चेतसा सर्व कर्माणि मयी संन्यास मत्परम बुद्धी योग प्रशित्य मच्चित सततम भव तरी उचित कर्मे आगवी तुवा आचरोनी मजर पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणजे तिसरी जी इच्छा आहे, जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत ऐसा हा भक्ती योग निश्चित जान माझा. तिसरी इच्छा या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. आणि या तिसऱ्या इच्छे किंवा तिसऱ्या भगवंताची तिसरी इच्छा जी आहे त्याच्यावरतीच आपलं प्रवचन चालू आहे. ज्ञानोबारायांनी गीतेचा हा अनुवाद मोजक्या शब्दामध्येच केलेला आहे. हा गीतेचा अनुवाद करताना माऊली म्हणतात, येत अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षपादान फळ या दोन्ही केवळ साधना ज्ञान. अविद्येचा नाश करणं हा गीतेचा विषय आहे. अविद्येचा नाश करणं हा गीतेचा विषय आहे व त्या योगे मोक्षप्राप्ती करून घेणे हे गीतेचे प्रयोजन म्हणजे फळ आहे. एवढी गोष्ट गीतेमध्ये, हीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे गीतेमध्ये सांगितलेली आहे. ज्ञानोबा यांनी या ठिकाणी अगदी छोट्या वाक्यामध्ये फार कमी शब्दामध्ये सर्व गीतेचा सार सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी की अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षपादान फळ या दोही केवळ साधना ज्ञान. ज्ञान कशासाठी आपल्याला मिळवायचं आहे तर अविद्या आणि अविद्येचा नाश मोक्षप्राप्ती या दोन्हीसाठी साधन केवळ हे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाने अविद्येचा नाश होतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठी एवढी गोष्ट गीतेमध्ये पुन्हा सांगितलेलं आहे की अविद्येचा नाश करणे हा गीतेचा विषय आहे आणि त्या योगे मोक्ष प्राप्ती करून घेणे हे गीतेचं प्रयोजन आहे, फळ आहे. अविद्येचा नाश मोक्षप्राप्ती या दोन्हीसाठी साधन केवळ आत्मज्ञान आहे. एवढीच गोष्ट ह्या 3 प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी गीतेचा अनुवाद मोजक्या शब्दात केलेला आहे. अनुवाद म्हणजे गीतेच्या सारासाराचे सार होय. संपूर्ण सार म्हटलं तरी या ओवीमध्ये आहे. सारासार विचार, सारासार संपूर्ण गीतेचं सार या ओवीमध्ये. अर्जुनास आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर देखील आत्मज्ञानाच्या प्राप्तीचे साधन चांगल्या प्रकारे कळावेत म्हणून भगवान पुन्हा एक वेळा अर्जुनास आत्मज्ञानाच्या प्राप्तीची साधने सांगतात. ती साधनं कोणती आहेत? बुद्धीचा आश्रय करून अर्थात कर्माभिमान व फलेच्छा सोडून आपले स्वकर्म प्रभुपूजा समजून ईश्वर प्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. दुसरी इच्छा आहे हे स्वकर्म अर्थात विहित कर्म करताना व इतर वेळेसही आपले चित्त सातत्याने भगवंताच्याच ठिकाणी हरिनामामध्ये बांधून ठेवा. प्रत्येक प्राणी मात्र चराचरामध्ये भगवंतच आहे असे समजा व त्याच्यासोबत भगवंतासारखाच व्यवहार करा. म्हणून जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत
असं या ठिकाणी स्वकर्माचा चोखडी मज पूजा करुनी भोली तेने प्रसादी आकडी ज्ञाननिष्ठिष्ठते चेतसा सर्व कर्माणी मय सन्न्यसन्मत्परम बुद्धियोगामुपिश्रत मच्चितं सततं भव परितोची संन्यासु विरा करणीयेचा जने करा आत्मीयेची विवेक धरा चित्तवृत्ती व आपण आत्मशुद्धी करण्यासाठी आपण आत्मविवेकीचं ते चित्त धरलं पाहिजे. भगवंता या 3 इच्छापैकी पहिली 2 इच्छा त्याच्यावरती सेपरेट प्रवचन होईल दुसरं. पण जी तिसरी इच्छा या ठिकाणी आपण म्हटली की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंताची तिसरी इच्छा अशी आहे की सर्व पुरुषोत्तम दर्शन पहा, सर्वत्र पुरुषोत्तम दर्शन पहा, सर्व प्राणी मात्र भगवत स्वरूपामध्ये पहा व त्याच्यासोबत भगवंतासारखाच व्यवहार करा. भगवान म्हणतात मनोनिया जग परवते सारुनी पाहिजे माते पैसा नव्हे उरविते अवघे मीच. देव प्राणी मात्र यांचे 2 तुकडे करू नका असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं त्यांनी की देव आणि प्राणी मात्र याचे 2 तुकडे करू नका. म्हणजे काय करू नका. एकीकडे सांगितलेलं की आपण स्वतः एक भाग त्यातला आणि सर्व सृष्टी जी आहे ती प्राणीमात्रा हे सर्व दोन्ही तुकडे हे देवाचेच अंश आहेत असं म्हटलेलं आहे. देव आणि प्राणीमात्रेचे 2 तुकडे करू नका, सर्व प्राणीमात्रा हे देवच आहेत असं म्हटलेलं आहे. असे समजा व देवतुल्य व्यवहार त्यांच्यासोबत करा. म्हणजेच म्हणून ये जैसा परवते सारूची पाहिजे माते पैसा नव्हे उरविते अवघे मीच. काही उरत शिल्लक नाही म्हणून काही उरू देऊ नका शिल्लक. अशी भेदभावाची व्यवहार आपण करू नये. एकीकडे विठ्ठलाला सरकवायचं आणि एकीकडे सृष्टीला सरकवायचं असं करून चालणार नाही. तर हे दोन्ही मिळून एक तर तुम्ही स्वतः देव आहात असं समजा आणि उरलेली सृष्टी देखील देवच आहे असंही समजा. आणि म्हणून हे दोन्ही वेगवेगळे करू नका. आणि असं करू नका का तर भेदाभेद करू नका प्रत्येकामध्ये. म्हणून जग एकीकडे सरकवायचे आणि विटेवरील विठ्ठल एकीकडे सरकायचा असं करून चालणार नाही. जडीस्थळी भरला हिरता ठाव कोठी नाही उरला तर मग विठ्ठल एका बाजूला आहे आणि सृष्टी एका बाजूला आहे असं नाही. तर तो प्रत्येक ठिकाणी हा भरलेला आहे विठ्ठल आहे असाच आपला भाव झाला पाहिजे. विटेवरील विठ्ठल रांगेत माणसे दोघेही विठ्ठलच आहेत. मंदिरामध्ये असणारा विठ्ठल आणि तुम्हाला मागाशी म्हटलं रांगेमध्ये असणारा जो मनुष्य आहे तुमच्या पाठीमागे पुढे तोही देवदर्शनाला चाललेला आहे. तुम्ही देखील देवाच्याच दर्शनाला चालले आहात. दोघेचा उद्देश जर एक आहे तर मग तुमच्यात आणि त्याच्यामध्ये भेद आपण का करतो. त्याला नको त्या गोष्टी आपण का ऐकवतो. त्याच्या 2 गोष्टी आपण का ऐकतो. कारण हे वर्म कळलं नसल्यामुळं की त्यातला आणि माझ्यातला देव एकच आहे असं आपण मानत नाही म्हणून हे घडतं. जिथे संघर्ष का होतात माहिती आहे का. भांडणं का होतात. विरुद्ध दिशा आली एकमेकाचे विचार विरुद्ध झाले की संघर्ष होतो. त्या गारगोटीवरती जर आपण जोराने असं घर्षण जर केलं तर त्याचा विस्तव तयार होतो. तसंच माणसाचं आहे. माणसाचे विचार एकमेकाच्या विचारावरती घासले का संघर्ष तयार होतो आणि संघर्ष झाला की मग भांडणाला मुळं आहेच आहे. तू कोण मी कोण, मी हा तो मी हा. हे सर्व कशामुळे होतं की ही एकात्मता जी आपल्यामध्ये निर्माण होत नाही. भाव जो निर्माण आपला एक होत नाही. देव एकच आहे. त्या देवाचा मी अंश आहे असं जर आपण जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत संघर्ष होणार नाही. संघर्ष कशामध्ये होतात. देवादेवामध्ये संघर्ष झाला. आताही तोच संघर्ष चालू आहे आणि इथून पण हा संघर्ष थांबवायला सांगितलेला आहे आणि तो संघर्ष आपण थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून तो हा आपला संप्रदाय आहे.
हा संप्रदाय भांडण करण्यासाठी नाहीच आहे. इथे समदृष्टी, समभाव ही भावना आहे. आणि म्हणून यासाठी असा भेदाभेद अमंगळ असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात भेदाभेद अमंगळ. भेद आणि अभेद मानणं हे अमंगळ आहे, अशुद्ध आहे, शुद्ध नाही आहे. आणि म्हणून भक्तीची ही अशा प्रकारची भक्ती जर असेल तर त्याला व्यभिचारी भक्ती असं म्हटलेलं आहे. भक्तीचे 2 प्रकार आहेत, एक व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. भेदाभेद जर असेल तर व्यभिचारी भक्ती, आणि भेदाभेद अमंगळ असं जर तुमचं वर्तन जर असेल, असे जर विचार जर असेल तर ती जी भक्ती जी असेल ती शुद्ध असेल आणि तिला आपण काय म्हणतो अव्यभिचारी भक्ती असं आपण तिला म्हणतं. कारण ती शुद्ध भक्ती आहे. कारण तो आणि मी एकच आहे. देव आणि परमात्मा आणि मनुष्य मानव ही सर्व एकच लेकरे, एकच अंश आहे, देवाचीच लेकरं आहेत असं आपण जर मानलं. ऐसेने माते जाणीजे ते व्यभिचारी भक्ती म्हणीजे, येत भेदू काही देखीजे तरी व्यभिचारी तो. जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला भेद जर दिसला, जर तुम्ही जर भेद केला तर ती व्यभिचारी भक्ती असं म्हणतात. म्हणून आपण व्यभिचारी भक्ती करू नये, अव्यभिचारी भक्ती करावी. आपण समान समदृष्टी आपली असली पाहिजे, समभावना आपली असली पाहिजे. देव आणि परमात्मा आणि सृष्टी आणि ही सर्व एकच आहे, एकाच देवाचे अंश आहोत असं जोपर्यंत, म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही जोपर्यंत भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला आपली खरी भक्ती ही होणार नाही. आणि यालाच खरी भक्ती असं म्हटलेली. देवाने असं म्हटलं की हीच तर भक्ती आहे. कुठली भक्ती आहे? व्यभिचार करू नका ही भक्ती आहे. म्हणजेच समदृष्टी आपली ठेवावी, समभावना ही आपली असली पाहिजे. देव आणि मनुष्य, चराचर आणि मनुष्य हे एकच आहे, देवाचाच अंश आहे असं जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत आपली समदृष्टी होणार नाही. आणि म्हणून प्राणी मात्र दिसायला जरी एकमेकापासून वेगळे असले, त्यांचे वर्तन जरी वेगळं असलं, त्यांची वेशभूषा जरी वेगळी असली, बोली भाषा जरी वेगळी असली, तरीसुद्धा त्यांचा जो चेतना जी आहे, अंश तो परमात्म्याचाच अंश आहे असं आपण जोपर्यंत मानत नाही. असं पाहून अर्जुना तू तुझ्या मनामध्ये प्राणी मात्राबद्दलचा भेदभाव तो नाहीसा कर. नाहीतर कोट्यावधी मनुष्य जन्म जरी घेतला तरीसुद्धा संसारामधून तुझी सुटका होणार नाही. आणि म्हणून ऐसे देखून किरीटी भेदू सुती हन पोटी तरी जन्माची या कोटी नाहाला ऐसी निघो. या अशा प्रकारचं वर्तन जर नाही तर मग किती जन्म घेतले आणि देवाची पूजा केली तर माणूसच राहणार, तो देव नाही होणार, देव पण त्याच्यामध्ये येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक प्राणी मात्र हा देवाचाच आहे, त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा असे भगवान अर्जुनामध्ये सांगतात, बजावतात. सर्व प्राणी मात्रांना परमात्मा समजून त्यास नमन करणं. मानवी हा नियम, हा विनय म्हणजेच मानवी जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन. भक्ती कशाला म्हणतात? प्रत्येक प्राणी मात्राला तुम्ही नमन केलं पाहिजे, देव समजून नमन केलं पाहिजे. देवाला जसं नमन करतो तसं वाकून आपण नमस्कार केला पाहिजे. भक्ती ते नमन. भक्ती कशाला म्हणतात? नमन. ज्या ठिकाणी तुमचं नतमस्तक होतं ती खरी तुमची भक्ती आहे. आणि वैराग्य तो त्याग. तुम्ही वैराग्याचा त्याग केला पाहिजे. हा विनय म्हणजेच मानवी जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. कोणता? भक्ती ते नमन, वैराग्य ते त्याग, ही संपत्ती आहे दैवाची. आणि म्हणून नम्रता हा मनुष्याचा सर्वात मोठा अलंकार आहे. माणसाचा जर अहंकार जसे नसेल, मनुष्याची नम्रता ही पाण्याप्रमाणे असावी. पाणी कोणत्याही भांड्यामध्ये होता ते तळाला जाऊन बसतं. तसं माणूस कोणताही जरी भेटला, कोणताही प्राणी मात्र जर भेटला तर आपलं नतमस्तक त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. हा भक्तियोग आहे, याला भक्ती असं म्हणतात. म्हणून
देवतुल्य व्यवहार करणे हीच भगवंताची खरी भक्ती होय. त्याच्यापुढे झुकून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करणे हीच भगवंताची खरी भक्ती होय. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याचा चाहता होतो. अशा प्रकारचं वर्तन जर आपलं असेल तर देव त्याचा चाहता होतो. आणि असं म्हटलेलं आहे माऊलीने की देव त्याच्या खिशात असतो. ज्याचं मन जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अशी स्थिती ज्यांची झालेली आहे ते संत आहेत आणि देव त्यांच्या खिशात आहे. कुणाच्याही खिशात देव जायला रिकामा नाही. माझ्याही नाही, तुमच्या माहीत नाही, पण माझ्या तर निश्चितच नाही. कारण तेवढी भक्ती आपल्याकडे असायला पाहिजे ना महाराज. बोलणं सोपं आहे, काय बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. जे सांगतो ते आपण स्वतः करतो का अगोदर तेही तपासलं पाहिजे ना. मी एवढ्या मोठमोठ्या गप्पा या ठिकाणी मारतो, मग तुम्ही करता का महाराज? बाबा मी देव तो होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालू आहे, होईल की नाही माहीत नाही काय. आणि म्हणून जय जगा दाकुटे होईजे ते जवळची माझी नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र झाल्याशिवाय नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो नम्र झालेला आहे ना त्याच्या हृदयामध्ये देव असतो. असे बरेच आता प्रमाण आहेत, वेळच्या अभावी आपल्याला जास्त घेत नाही. अखंड अगर्वता होनी असती तयाचे विनयो हेची संपत्ती. जय 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 मंत्र अर्पिती माझी चिठाई. जे जे आपण मंत्र आपण म्हणतो, जे ती सर्व भावना जी भक्ती आहे ती देवाच्या पुढे आपण अर्पण केली पाहिजे, देवाला अर्पण केली पाहिजे. आपण जे काही कर्म करतो, जे काही क्रिया करतो ते आपण देवाला अर्पण केलं पाहिजे. चांगल्या असोत वाईट असो कुठले असो, कृष्णार्पणमस्तु. जे काय आहे ते माझ्या हातून घडलेलं आहे, कळत न कळत असो कसंही असो ते घडलेलं आहे, पण ते मी केलेलं नाही. त्याचं एक प्रमाणे महाराज कुठलं ज्याच्या आता आठवत नाही मला, ठीक आहे काय हरकत नाही. जे दाकुटा दागू होई जे म्हणून मनुष्याने धाकटं व्हावं, लहान व्हावं, छोटं व्हावं. तै जवळिका माझी. ते जवळ असतात, कुणाच्या देवाजवळ असतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अखंड गर्वता होनी असती तया ते विनयो हीची संपत्ती. विनय हीच संपत्ती आहे. माणसाजवळ विनयता असली पाहिजे. जे जय जय मंत्र अर्पिती माझीची ठाई. जे जे काही करत असतील ते माझ्या ठाई जर आपण करत असतील. का फळालिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरते देखा. तैसी जीव मात्रा शेखा खालवती तो. झाडाला जर फळं जर आली तर त्या फळाच्या ओझ्याने त्या झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकतात. त्यांच्यामध्ये नम्रता येते. ज्ञान आहे, फळ आलेलं आहे म्हणजे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तसं माणसाकडे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तसंच आपण झुकलं पाहिजे. तुका म्हणे जाण व्हावे लहानावनी लहान. बरोबर आहे. आणि म्हणून असं आपलं वर्तन असलं पाहिजे. या संपूर्ण जगात तू वासुदेव श्रीकृष्ण समजून आपण त्याची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून एकच मिनिटात त्यांच्यासोबत देवतुल्य आपण व्यवहार केला पाहिजे. हळूहळू तुझा हा प्राणीमात्रा बदलचा द्वेष निघून जाईल. आणि मग काय होईल? हे एक एक शिकावू काही पै सेवक आपल्या ठाई. उरून या येर सर्व ही मी सवेची करी. तेथ जाऊन या भूत द्वेषो सर्वत्र नमते नम मीची ऐकू. ऐसी आश्रय अत्यंतिको लहानासी तू माझा. मग हे सर्व गेल्यानंतर काय होईल की तैसा जाऊन या भूत देशो. या भूताचा द्वेष तुझ्यातला निघून जाईल. आणि मग काय होईल तर तू देवस्वरूपाला प्राप्त होशील. तरीच अंगीकार करीन नारायण. निर्व्यवहार व्हावे सर्वभूतात सवे. साधन बरवे हेची एक. तरीच अंगीकार करील नारायण. येर तोसीन बडबडती वाणी. तेव्हा जेव्हा
निवैर होशील, म्हणजे कुणाबद्दलही तू वैर धरणार नाहीस आणि सर्व भूतामध्ये तुझं अशा प्रकारचं वैर जर निर्माण नष्ट जर झालं तरीच अंगीकार करील नारायण. त्यामुळं तू अंगीकार करशील, देव तुझा अंगीकार करेल. आणि येर तोसी न बडबडती, नाही तर बाकीची सर्व बडबडच आहे. असो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजावे. आणि अशा प्रकारचं जे आहे, आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हे हाची धर्मयुक्त भोग, भक्तियोग जाण माझा. हा भक्तियोग जो आहे तो अशा प्रकारचं या ठिकाणी माझ्या बुद्धीला जे असेल ते मोडकं तोडकं बोलण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून, सर्व आपल्या भाविभक्तांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम करतो. विठ्ठल 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 पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विश्वात्मके देवे ये देवाज्ञ दोषावे, दोषो निमज द्यावे पसाय दाने, जे काळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणिजात, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आडव, चेतना चिंतामणीचे गाव, बोल जे रणव पियुषांचे, चंद्रमे जालांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन स्वरूपू, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होईती लोगी, भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय हो आई, हे तमने श्री विश्वेश्वराहो, आओ विलदान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आजची